नवरात्रात कुंकवाला महत्त्व. नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रियांच्या व्रतांचा समूह. नवरात्री विविध रंगांनी विविध फुलांनी सजविल्या जातात. पहिल्या दिवसापासूनच नवदुर्गाची पूजा बांधण्याची पद्धत सर्वदूर पसरलेली आहे. देवीला सर्व अलंकारांनी सजविले जाते. 9 दिवस तिच्या अवतारांप्रमाणे तिची वस्त्रे, अलंकार असतात. नवरात्रात हळदी कुंकवाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक स्त्री ही देवी समान मानून तिला तिचा हळदी कुंकवाचा मान, सन्मान दिला जातो. हळद आणि कुंकू ही खास सौभाग्यद्रव्ये समजली जातात. सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवाला फार जपतात. ते त्यांचे सौभाग्य प्रतीकच असते. 3ऱ्या-4थ्या शतकापासून वाङ्मयात कुंकवाचे उल्लेख आढळतात. रघुवंशात, भर्तृहरीच्या श्रृंगार शतकात व अमृतशतकात कुंकुमतिलकाचा उल्लेख आढळतो. पण 3ऱ्या-4थ्या शतकात रंगविलेल्या अजंठ्याच्या स्त्रीचित्रांमधूनही स्त्रियांच्या कपाळी कुंकू क्वचितच दिसते. विदुर जातकाच्या चित्रीकरणात इदतीच्या कपाळी कुंकवाची टिकली दाखविलेली आहे. इ.स. 7व्या-8व्या शतकानंतरच वाङ्मयात कुंकवाचे उल्लेख मोठ्या प्रमाणात आढळतात. तंत्र वाङ्मयात तर कुंकुमतिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू तर फार प्रिय असल्याचे उल्लेख विपुल आहेत. दुर्गापूजेतही कुंकवाचे आधिक्य असते. सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय आहे. कुंकू हे सौभाग्य प्रतीक समजले गेल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्यांचा अनेक कार्यात वापर सुरू झाला. ते स्त्रियांचे आहेवलेणे ठरले. जिच्या कपाळी कुंकू नाही, ती अशुभ समजली जाऊ लागली. कुमारिका व सधवा स्त्रिया यांनाच कुंकू लावण्याचा अधिकार दिला गेला. देवपूजेत कुंकू आवश्यक ठरले. लग्नपत्रिकेला कुंकू लावून मग ती आप्तेष्टांना पाठविण्याची पद्धत रुजू झाली. हिंदू स्त्रिया नवे वस्त्र वापरायला काढताना त्याला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीला सुवासिनीनेच लावायचे असते. लग्नप्रसंगी कित्येक जातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते. मंगल करत पुरुषांनाही कुंकू लावले जाते. सधवा स्त्रीच्या जाण्यानंतर तिला पूज्य मानले जाते. आजच्या विज्ञानाच्या युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्याप टिकून आहे. ते लावण्याच्या पद्धतीत मात्र कालानुसार बदल होत गेला आहे. मात्र अजूनही हळदी कुंकू व मांगलिक समारंभ यात अस्सल कुंकूच वापरतात.